संविधान की रक्षा कौन करेगा? हम करेंगे, हम करेंगे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, संविधान यात्रा चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो, संविधान जनजागरण यात्रा चिरायू हो, चिरायू हो, चिरायू हो। महाड पासून नागपूर पर्यंतची यात्रा कशासाठी? संविधानाच्या रक्षणासाठी, महाड पासून नागपूरची यात्रा कशासाठी? ईव्हीएम हटविण्यासाठी। भवरे साहेब, आजपासून तुमची जी जनजागरण रॅली आहे महाराष्ट्रात सुरू होत आहे, तर याचा उद्देश काय आहे आणि आपली मागणी आहे का काही? या संविधान जनजागरण रॅलीच्या निमित्तानं देशातील सर्वसामान्य सर्व भारतीय नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की आज जी आम्ही ही रॅली काढतोय ती आम्ही आमच्यासाठी म्हणजेच आमच्या 142 कोटी जनतेसाठी आहे। कुठल्याही राजकीय पक्षासाठी नाही किंवा कुठल्याही संघटनेसाठी नाही, कारण ही जनतेची इच्छा आहे। लोकशाहीमध्ये जनतेची इच्छाच सार्वभौम असते आणि 5 वर्षातून केवळ 1 दिवस आम्हाला या लोकशाहीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, ती फक्त मताधिकाराच्या रूपाने। आणि समजा हा मताचा अधिकार जर आम्ही ज्यांना मत दिलं त्याच व्यक्तीला किंवा त्याच उमेदवाराला जर मत जात नसेल तर हा सर्वात मोठा लोकशाहीचा हा घाला आहे। आणि या लोकशाहीवर झालेल्या घाल्याच्या माध्यमातून ईव्हीएम जेव्हापासून या ठिकाणी आलेले या देशात तेव्हापासून या लोकशाहीवर घाला झालेला आहे। आणि हा घाला नष्ट करण्यासाठी मी तमाम सर्वसामान्य जनतेला आवाहन करतो की आम्ही ज्या पद्धतीनं बाबासाहेबांनी प्रिॲम्बलमधून उद्देशिकेमधून जे आवाहन केलेलं आहे, आम्ही भारताचे लोकपासून सुरुवात केली आणि स्वतः प्रत अंगीकृत आणि अर्पण करण्यापर्यंत आवाहन केलेलं आहे। म्हणजे हक्कामध्ये आम्ही आणि कर्तव्यात मी, ही जी भावना संविधानातून बाबासाहेबांनी आम्हाला प्रत्येकाला दिली, त्या प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे की या देशातला प्रत्येक मतदार त्याने आपला मताचा अधिकार हा कुणालाही विकू नये, कुठले आमिषाला अजिबात बळी पडू नये। कारण बाबासाहेब म्हणतात मताचा अधिकार तुमच्या जीवापेक्षाही मोलाचा आहे। जर आम्ही 100 रुपये, 500 रुपये, 1000 रुपये, 10,000 रुपयावर जर मतदान विकत असेल तर आमचं जीवाचं मोल फक्त 5,000 आणि 100 रुपये आणि 10,000 रुपये आहे का हे प्रत्येकाने तपासावं। आणि ही जाणीव करून देण्यासाठीच केवळ ईव्हीएम हटाव असंही नाही, ईव्हीएम तर हटलंच पाहिजे, व्हीव्हीपॅट हटलंच पाहिजे, पण मताचा अधिकारसुद्धा आमचा फ्री अँड फेअर झाला पाहिजे, निष्पक्ष आणि पारदर्शक असलं पाहिजे। यासाठीच ही जनजागरण रॅली आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाडपासून नागपूरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक दिवस मुक्काम करत आम्ही लोकांमध्ये जागृती करत आहोत। केवळ आणि केवळ बाबासाहेबांच्या संविधानाला आणि आमच्या देशाला, आमच्या लोकशाहीला वाचविण्यासाठी जी ICUमध्ये गेलेली आहे। आणि हिला जर कोणी वाचवत असेल, कुठली संघटना पक्ष वाचवू शकत नाही, तर केवळ आणि केवळ सर्वसामान्य भारतीय जनता 142 कोटी लोकसंख्याच वाचवू शकते। हे अभ्यासाअंती कळल्यामुळं या ठिकाणी आम्ही रॅली काढतो। धन्यवाद। काय सांगणार सर, आज जी जनजागरण रॅली निघत आहे संविधान वाचवण्यासाठी? गेल्या 10 वर्षापासून आपण सर्वजण अनुभवतोय की भारतीय जनता पक्षाचं सरकार जेव्हापासून केंद्रामध्ये आलेलं आहे आणि राज्यातही गुवाहाटीला जाऊन आलेलं आहे, हे सरकार जेव्हापासून आले तेव्हापासून संविधान धोक्यात आलेलं आहे। हे संविधानाला मानत नाहीत, त्यांच्याच बगलबच्च्यांना जंतर मंतरला पाठवून त्यांनी संविधान देखील जाळलं। संविधानाची शपथ घेऊन संविधानाच्या विरोधात वागणारे, हुकुमशाहीनं वागणारे आणि कायद्याचं राज्य न करता झुंडशाही, गुंडशाही आणि कायदा हातात घेऊन मॉब लिंचिंग करणारे, त्याचबरोबर महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना, बलात्कार करणाऱ्यांना आरती ओवाळून सोडून देणारे, त्याचबरोबर मणिपूरमध्ये त्यांचं सरकार असताना त्या ठिकाणी अराजकता आणणारे आणि अशाच मणिपूरसारखी अराजकता संबंध देशभर पसरवण्याचं स्वप्न बघणारे आणि त्याला हिंदू राष्ट्र म्हणणारे, अशांचं सरकार गेल्या 10 वर्षापासून सत्तेत आहे। यांना हिंदूंशी काही देणं घेणं नाही। देशामधले हिंदू शेतकरी आत्महत्या करत आहेत, देशामध्ये हिंदू महिलांवर बलात्कार होत आहेत, परंतु यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही। बनारस हिंदू विद्यापीठामध्ये त्या ठिकाणी एका हिंदू महिलेवर
भाजपच्या हिंदू लोकांनी सामूहिक बलात्कार केला आणि महिनाभर फरार राहिले, मोर्चा निघाला, त्यानंतर ते बलात्कारी भाजपच्या प्रचारात सापडले आणि मग त्यांना अटक केली. आणि त्यामुळं यांनी हिंदूंचं खोटं प्रेम दाखवण्याची ही वेळ नाही. हिंदूंना देखील कळालेलं आहे हे काय आहेत म्हणून, आणि त्यामुळं संविधान धोक्यात आहे, हे संविधान धोक्यात आहे, संविधान वाचलं पाहिजे. यासाठी आमचे मित्र अनंत भवरे आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी औरंगाबादहून यात्रा काढत निघालेले आहेत. ही यात्रा महाडला जाईल आणि महाडपासून ही नागपूरला जाणार आहे. खऱ्या अर्थानं 2024ची जी निवडणूक आहे ती संविधान वाचवण्याची निवडणूक आहे. भारतीय जनता पक्षाला विरोधी पक्षात बसवलं पाहिजे. विरोधी पक्षात बसले की यांना संविधानाची मूल्य, लोकशाही लगे आठवायला लागते. त्यामुळे जरा संविधान, लोकशाहीची मूल्य यांना जरा आठवली पाहिजे. म्हणून भारतीय जनता पक्षाला सत्तेतून काढणं खूप आवश्यक आहे. यांनी सगळ्या योजना ऑनलाईन करून टाकल्या, त्यामुळे आमच्या ज्यांना निराधार महिला आहेत, ज्या विधवा आहेत, निराधार आहेत, त्यांच्या स्कीम देखील बंद झालेल्या आहेत. सगळ्यांना भिकेला लावलं या सरकारनं. देशावरती सर्वात मोठं कर्ज या सरकारनं लादलेलं आहे आणि अदानी अंबानी यांचं घर भरण्याचं काम हे सरकार करू लागलेलं आहे. आणि त्यामुळेच काल सर्वोच्च न्यायालयानं मोठी चपराक यांना दिलेली आहे. या इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून हे यांच्या अदानी अंबानी सारख्या मित्रांना आपल्या सरकारी खजिन्याचे द्वार खुले करून आपल्या देशाला लुटण्याचं काम जेवढं इंग्रजांनी लुटलं नाही तेवढी मोदीनं लुटलेलं आहे. त्यामुळे आता या मोदीनं केलेला इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाचा मोठा घोटाळा समोर सुप्रीम कोर्टाने आणलेला आहे. लोकांनी आता जागं व्हावं आणि या सरकारला, या मोदी सरकारला, भाजपला घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. मी अनंत भवरे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. येणाऱ्या काळात हे स्वातंत्र्य सैनिक होणार आहेत येणाऱ्या काळामध्ये, कारण ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे. लोकशाहीला वाचवण्याची लढाई म्हणजे देशाचं स्वातंत्र्य वाचवण्याची लढाई आहे. त्यामुळं हे मोठं धाडसाचं काम आहे. या यात्रेचं स्वागत महाडपासून नागपूरपर्यंत सर्व संविधानप्रेमी लोकांनी करावं, असंही मी आवाहन आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो.